काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या दमदार पावसामुळे अक्कलकोट रोड MIDC महेश प्लास्टिकच्या पाठीमागील बाजूस पावसामुळे भरलेल्या पाण्यात अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती तेथील रहिवाशांनी तात्काळ MIDC पोलिसात कळवून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली आहे। याबाबत तेथील रहिवासी काय म्हणाले पहा। ये महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक, यहाँ पर ये यहाँ के स्थानिक लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अननोन गिरा इधर बोल के। यहाँ पर जो देख रहे हैं आप, यहाँ पानी तकरीबन गोलगे उतना पानी है, अभी निकाला मैयत में ही। तो वो अननोन व्यक्ति का ये मिला है आईडी कार्ड मिला है, इलेक्शन कार्ड मिला है। अकबर लाल साहब आनंद बोल के नाम है उनका, वही 70-75 के करीब है। और इस तरह ऐसे अभी पानी है, बरसात आ रहा है, और महानगर पालिका से एक विनंती है, आयुक्त मैडम से भी, कि इस तरह, और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते, कोई बच्चे स्कूल के, अभी स्कूल चालू है, बरसात काल है, बच्चे हो या बूढ़े हो, अगर ऐसा होते रहा तो बहुत बड़ी आपत्ति आ जाएंगी हमारे सोलापुर में। इसको विनंती है कि काम करके जल्द से जल्द अच्छा रास्ता करे। जय हिंद। मी डॉक्टर कपिल एलदी, राहणार MIDC इथे। आमच्या समोरचा जो रस्ता आहे, आता मागचा इकडचा रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा, तो इवन उन्हाळ्यात पण ड्रेनेजचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो। जाणं येणं आमचं अवघड झालं आहे। आम्ही खूप वेळा तक्रारी करून, म्हणजे महानगरपालिकेला तक्रार केली, आयुक्तांना तक्रार दिली, नगरसेवकांना तक्रार केली आहे, पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही आहे। आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी, अजून किती लोक मरेपर्यंत वाट बघणार माहीत नाही। लहान लहान मुलं पण शाळेकडून जात असतात। आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडं? आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण रस्ता हाच आहे। आम्ही फिरून पूर्ण 2 किलोमीटर जातो लांबून इथून। आता ह्याचं काय करायचं? याला कोणी वाली आहे का नाही, असं प्रश्न वाली आहे का नाही? आणि पॅरलल रस्ता आणि इकडच्या बाजूला सेम पॅरलल रस्ता आहे, तो पण पाण्याने तुंबलेलाच असतो। आणि त्यामुळे दगड मोठमोठे आहेत, चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तरी मरायलाच पाहिजे असा। आता एक जर बिचारा माणूस गेलाय 75 वर्षाचा, रोज काम करून खाणार माणूस आहे। असे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार आहेत लोक? मी गणेश शंकर बुधारम, महेश प्लास्टिकचे मालक। आमच्या पाठीमागीच्या महेश प्लास्टिक ते LDच्या कारखान्याच्या मागच्या बोळामध्ये थोडा जरी पाऊस आला तर त्याचा गुडघाभर पाणी साचलेलं असतं। आज पहाटे एक ट्रकवाला येऊन पुढे आला तर त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला। त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले। बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आलेत, ते माणसाला काढून घेतलं। त्यांचं नाव मुस्लिम समाजाचं आहे, त्याचं नाव अब्दुल लाडसाहेब आळंद असून त्याच्याकडे इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्याकडनं। तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि महानगरपालिकेला आणि आमदार प्रणिती शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं। ताई येऊन बघितलेले, त्यांचे PA येऊन सगळं सर्वे वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी, परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईंना पण मी हे माहिती कळवलेलं आहे। आणि हे 12 महिने इथं पाणी थांबलेलं असतं। आता झोन अधिकारी काय म्हणतात?